नमस्कार. चालू हां. बोल. आपलं नाव, पांडुरंग साळवे. आपलं शेत. शेत आता आमच्याकडे सध्या 60 एकर डाळिंब आहे. हम्म, त्यात तुमचा ब्लोअर मित्राचा घेतलाय हम्म, आणि एक 3-4 महिने झाले एक पीक घेतलंय मित्रा ब्लोअरवरती. हम्म, तर चांगलं मशीन आहे, पॉवरफुल आहे, मेंटेनन्स कमी आहे आणि हवा जास्त असल्यामुळं प्रेशर चांगलं आहे हम्म. आणि टिकाऊ पण आहे. आम्ही त्याचा फक्त यूज डाळिंबासाठीच करतोय. तर पहिले पीक चांगलं दिसतंय, थ्रिपला पण चांगला नियंत्रण मिळते आणि फवाऱ्याचे बारीक फॉगर तयार होऊन ते फार झाडातल्या कोणत्याही लपलेल्या किडीपर्यंत पोचू शकतात. पॉवर चांगली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेंटेनन्स फार कमी. त्याच्यामुळं जरी मशीन कॉस्टली असलं तरी ते परवडण्यासारखं आहे. जे आपलं डाळिंब निघालेत त्याच्यात म्हणजे माल वगैरे कसा निघाला? माल आज रोजी सुद्धा मुंबईला आपला 1 नंबरने चाललाय. सरासरी मार्केट रेंज आता फक्त 70-80 आहे, पण आपला चांगला हायस्ट माल 160 रुपयापर्यंत जातोय मुंबईला. आणि कलर क्वालिटी पण चांगली मिळाली आणि औषधाची बचत पण होते आणि कमी पाण्यात कमी वेळात जास्त फवारा होतो. म्हणजे साधारणतः 9-10 एकर जर बाग असेल तर पहिल्या पिकातच वाढीव उत्पन्न जे मिळतं त्यातच पंपाची किंमत निल होते तुमच्या. आणि आपलं सर्व्हिस वगैरे कशी भेटली कंपनीची? सर्व्हिस चांगली भेटली. फोन केला का लगेच तुमचा माणूस येतो, रिपेअर करून निघून जातो. सर्व्हिस चांगली भेटली. बाकीच्या इम्पोर्टेड जे ब्लोअर्स आहेत त्यापेक्षा जर मित्राबद्दल कम्पेअर केलं? बाकीचे आम्ही आता सध्या वापरलेच नाही. पहिला इंडियन वापरत होतो पण ते इंडियनला फार मेंटेनन्स होता, त्यानंतर डायरेक्ट तुमचाच खरेदी केला. त्यामुळे बाकीची काही एवढी खास आयडिया आपल्याला नाही. आणि बाकीच्या शेतकरी बंधूंना आपण काय सांगू इच्छिता? बाकीच्यांना सांगितले, 2-3 मोठ्या शेतकऱ्यांना सांगितले, त्यांनी घेतले ते पण तुमचे उसाळे वगैरे त्यांनी घेतले ते पण. अशा 2-3 मोठ्या शेतकऱ्यांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिले ते आता पाहिले आणि त्यांनी घेतले 2-3 मशीन. चालेल, धन्यवाद. धन्यवाद.